देवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रचिंतनाचा विचार आपण करतो आहोत। कृष्णचरित्राचा विचार करत असताना पूर्वार्धाचा विचार मागील वर्षी झाला, यावर्षी उत्तरार्धाचा विचार आपण करतो आहोत। उत्तरार्धाच्या विचारामध्ये आपण कृष्ण परमात्म्याच्या उत्तरार्धामध्ये केलेल्या ज्या लीला आहेत, उत्तरार्धातलं जे आध्यात्मिक आणि सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा पद्धतीचं जे चरित्र आहे त्या चरित्राचा आपण विचार करतो आहोत। या चरित्रामध्ये मुख्य भाग पाहत असताना भगवंताच्या उपनयन संस्कारापासूनचा विचार आपण पाहिला। कंसवध झाल्यानंतर देवाचे संस्कार, उपनयन संस्कार कसा झाला, सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये ते कसे शिकायला गेले, तिथून आल्यानंतर गोकुळाची आठवण आली म्हणून उद्धवाला कसं गोकुळाला पाठवलं, माघारी उद्धव जेव्हा आल्यानंतर मग त्या जरासंधाबरोबरचा युद्धाचा प्रसंग थोडासा पाहिला, कालयवनाचा वध केला कसं हे पाहिलं, आणि मग रुक्मिणी विवाहाच्या प्रसंगामध्ये रुक्मिणीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला लिहिलेलं जे पत्र आहे त्या पत्राचा विचार आपण केला। त्या पत्राचं उत्तर म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथं माघारी रुक्मिणीला भेटण्याकरिता म्हणून कौंडण्यपुरामध्ये येतात आणि तिचं हरण करतात। रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा विवाह इथपर्यंतचा विचार आपण पाहिला। आत्तापर्यंत एवढ्या गेल्या 10 दिवसामध्ये इतका सगळा विचार आपण पाहून आलो। आता कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता या दोघांचा विवाह झाल्यानंतर यांचं वैवाहिक जीवन सुरू झालं, असा थोडासा सामाजिक अंगाने आपण विचार करतो आहे। उत्तरार्धातलं कृष्णचरित्र पाहत असताना त्या कृष्णचरित्रामध्ये काही भाव सामाजिक अंगातले आहेत, काही भाव राजकीय अंगातले आहेत आणि काही भाव आध्यात्मिक अंगातले आहेत। म्हणजे कृष्णचरित्राचा अभ्यास करत असताना आता हा भाव पाहत असताना काही संसारिक जीवनातलं चरित्र, संसारी माणसाने सुद्धा कसं असावं लागतं हे कृष्णचरित्रामध्ये पाहिल्यानंतर कळून येतं। सगळ्याच गोष्टी अध्यात्मातल्याच केवळ आणि केवळ असतात अशातला भाग नाही। काय आहे, अध्यात्म ज्याला चांगल्या पद्धतीचं अंतरंगामध्ये उतरवायचं आहे त्याला चांगल्या पद्धतीचा संसारसुद्धा करता आला पाहिजे। किंवा आपल्याकडे जुनी मंडळी असं म्हणतात, चांगला संसार घडणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे, असं म्हणायला हरकत नाही। चांगला संसार घडणं ही सुद्धा परमार्थाची पहिली पायरी आहे ना हो। त्यामुळे संसार चांगला घडायचा असेल तर काय करावं लागेल, मग चांगला संसार कसा असू शकतो, संसारामध्ये माणसाने कसं राहावं लागतं, संसारातल्या गोष्टी, संसारातले प्रश्न हे सांसारिक मार्गानेच कसे माणसाला सोडविता येतात, याची सगळी उदाहरणं कृष्णचरित्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतात। पहा तुम्ही, काय आहे, मला थोडंसं राम आणि कृष्णचरित्राचा विचार सांगताना म्हणजे माझ्या अल्पमतीने रामचरित्रामध्ये त्याग आहे, जिथं तिथं बघायला गेलं की त्याग आहे। रामचरित्र कसं आहे आपण ऐकलं आहे, रामाच्या चरित्रामध्ये कसं आहे, भांडण होण्याचा प्रसंग आला की प्रभू रामचंद्र बाजूला सरकतात। बघा तुम्ही, कोणतंही बघा तुम्ही, रामचंद्र प्रभूच्या कुठंतरी कलह व्हायचा आला की राम काय म्हणतात, बरं बाबा धरा, तुमचं तुम्हाला धरा, मी बाजूला सरकतो। कोणत्याही गोष्टीमध्ये प्रभू रामचंद्र त्याग म्हणून दाखवलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे प्रभू रामचंद्रांना भांडणं नको आहेत, भांडणं म्हटलं की प्रभू रामचंद्र थांबायला तयार नाहीत। मी विनोदाने नेहमी सांगत असतो, रामचंद्र प्रभूंना भांडणं आवडत नव्हती, पण रामचरित्रावर भांडणं खूप व्हायला लागली। कलियुगामध्ये मात्र रामचरित्रावर भांडणं खूप होऊ लागली। मग त्यांच्या त्या अयोध्येच्या संबंधाने असेल किंवा अन्य कोणत्याही संबंधाने असेल, मला काय सांगायचं आहे, भांडणं त्यांना आवडत नव्हती, वाद त्यांना आवडत नव्हता, ते लगेच बाजूला सरकायचे। अनेक ठिकाणची उदाहरणं आपल्याला या संबंधाने पाहता येण्यासारखे आहेत। त्यामुळे रामचरित्र हे त्यागमूर्ती अशा पद्धतीने पाहता येण्यासारखं आहे। पण कृष्णचरित्राची गंमत सांगू का, कृष्णचरित्रामध्ये कृष्णाने कुठं त्याग केलेला नाही असं नाही। कृष्णाने जरी त्याग केलेला असला तरी भांडणं केली मग त्याग केला। जिथं जाईल तिथं युद्ध आहे, जिथं जाईल तिथं भांडणं आहेत, जिथं जाईल तिथं खोड आहेत, जिथं जाईल तिथं डोकं लावायचा कार्यक्रम आहे, जिथं जाईल तिथं कोणत्या ना कोणती अर्धी बाजू आपल्याकडं अर्धी त्याच्याकडे, त्यांच्यात भांडणं लावायची। मग कसं चुकीचं आहे बघायचं, मग त्याचा निर्णय घेण्याकरता हे सगळे कृष्णाकडे कसे येणार बघायचं। भगवान परमात्मा हे सगळं चालवतो, खेळ करण्याकरता अगदी प्रवृत्त असं म्हणून सांगितलं जातं। म्हणून आपण कृष्णाचं चरित्र सांगताना असं म्हणतो, खेळ तो येण्याची खेळावा असं म्हणतो। मी पुढलं म्हणत असतो, आपण फक्त अंदाज लावावा। खेळ तो येण्याची खेळावा, काय वेगवेगळ्या पद्धतीची खेळ हो, वेगवेगळ्या पद्धतीची युक्ती। एक शब्द जरा माफी मागून वापरतो, पण अनेक नाटकं आपल्याला कृष्णचरित्रामध्ये दिसायला लागतात। मी मुद्दाम नाटक हा शब्द वापरला, पण ते नाटक कोणत्या पद्धतीने, कोणता विचार देण्याकरता आहे याचा विचार आपल्याला पुढं करता येण्यासारखा आहे। पहा तुम्ही, रुक्मिणी हरणासारखं एखादं नाटक भगवंतांनी करावं, पण त्याच्यातून दिलेला विचार पहा।
रुक्मिणीच्या विवाहाचा प्रसंग पाहत असताना रुक्मिणी हरण करणारा कृष्ण परमात्मा, पण विवाहाची बोलणी करण्याकरता भीमक राजा आला की बलरामाकडे जा, थोरल्या भावाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही, ही नीती सांभाळणारे कृष्ण परमात्मा. म्हणजे किती साध्या साध्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. पाहिजे त्यावेळेस काय आहे, कोणतंही चरित्र पाहत असताना, त्यामुळे कृष्णचरित्र पाहत असताना जितकं तुम्ही कृष्णचरित्रातल्या चोऱ्या खोड्या नाटकं हा शब्द जेवढा वापरता, तितके त्याच्या पाठीमागटले तात्विक अर्थसुद्धा अभ्यासता येण्यासारखे आहेत. मला फारसं आता आठवत नाही, परंतु थोडंसं ते व्याख्यान ऐकलेलं आठवतं. प्राध्यापक राम शेवाळकर सरांचं एक 2 दुर्योधन नावाचं व्याख्यान आहे. दुर्योधन पण ते 2 दुर्योधन असं त्या व्याख्यानाचं शीर्षक आहे किंवा त्याचं त्या व्याख्यानाचा विषय आहे. जर कधी मिळालं यूट्यूबला वगैरे आलं तर तुम्ही ते आवर्जून ऐका, फार सुंदर आहे. त्यांनी एका बाजूला दुर्योधन इतक्या पद्धतीचा लोभी कपटी अशा पद्धतीचा दुर्योधन दाखवला आहे, आणि एका बाजूला दुर्योधन स्वतःच्या ठिकाणी स्वतःचं स्वतःजवळ असलं पाहिजे या पद्धतीने दुर्योधनाने कोणकोणत्या भूमिका व्यक्त केल्या ते दाखवणारं एक दुर्योधन आहे. त्यामुळे 2 दुर्योधन अशा पद्धतीने मांडलेले आहेत. मग आपल्याही मनात शंका निर्माण होते की हा दुर्योधन खरा का तो दुर्योधन खरा, अशा पद्धतीची शंका येण्याची शक्यता आहे. कृष्णचरित्र वाचताना सुद्धा आपण कृष्णचरित्रामध्ये एक एक भाग जेवढ्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहू, त्या प्रत्येक घटनेच्या पलीकडला एक तात्विक अर्थ कृष्णचरित्रातून आपल्या डोळ्यासमोर येण्यासारखा आहे. आता सांसारिक जीवन कृष्णाचं सुरू झालं आहे, भगवंताचं सांसारिक जीवन चाललं झालेलं आहे. रुक्मिणीबरोबरचा विवाह झाल्यानंतर रुक्मिणीबरोबरचा संसार सुरू झाला. कोणत्याही संसारी माणसाची अपेक्षा असते आपलं जीवन सुखी असावं. ऐका, कोणताही असेल, यशावत संसारी माणसाचा विचार केला तर कोणताही माणूस असा अपेक्षित करत असतो आपल्याला कसं असावं, सुखी जीवन असावं, सुखाने राहावं. त्रास कोणाला नको वाटतो, बरोबर आहे. कोणाला तरी त्रास हवा आहे का हो? कोणाला तरी अगदी सगळं अलगत असावं असं वाटतं, व्यवस्थित असावं वाटतं. कुणीही त्रास नसलेला आपल्याला कुणी त्रास देऊ नये, आपला त्रास कोणाला होऊ नये, आपल्याकडे कोणत्याही पद्धतीचं दुःख येऊ नये, या भावनेमध्ये वावरणारा हा प्रत्येक वर्ग असतो, बरोबर आहे. त्याच्यातही गंमत सांगतो, मी अनेकदा सांगत असतो, म्हणजे माणसाला असं अपेक्षा असते चांगलं तर असावं पण दुःख नसावं. काय, चांगलं तर मिळावं पण दुःख नसावं. कोणत्याही पद्धतीने बघा तुम्ही, आपल्याला चांगलं पाहिजे पण त्याचं कुठलंही दुःख नसावं असं वाटत राहतं. पण असं आहे, आपल्याकडे शास्त्रानेच दिलेल्या मर्यादा किंवा शास्त्राने दिलेल्या भूमिका, मी अनेकदा एक प्रमाण सांगत आलेलो आहे आपल्याला. देव भेटावा असं वाटतं का नाही वाटतं? साधा प्रश्न आहे माझा. देव भेटावा असं वाटतं का नाही वाटतं? वाटतं. बरं ठीक आहे. आता दुसरा प्रश्न विचारतो, आपल्या संसाराचं वाटोळं व्हावं असं वाटतं का न वाटतं? तुम्ही म्हणाल काय बोलायला लागलात हो? हां, वाटतं का न वाटतं? नाही, आपल्या संसाराचं वाटोळं होऊ नये आणि भगवान मात्र आपल्याला भेटावा. भगवान भेटावा 1, संसाराला मात्र धक्का लागू नये 2, ही आपली वाटण्याची भूमिका आहे. तुकाराम महाराजांनी मात्र गमतीने एक प्रमाण असं दिलं आहे, देव आपल्या घरामध्ये आला, देव आपल्याला भेटला, हे कशावरून ओळखायचं? देवाची ते खून आला ज्याच्या घरा आणि त्याच्या पडे चिरा संसाराच्या. तुकाराम महाराज सांगतात, देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराच्या. देव आपल्या घरामध्ये आलेला आहे हे कसं ओळखायचं? ज्याच्या संसाराचं वाटोळं झालं, ओळखा देव त्याच्या घरात आलाय. हे पिऊन पडलेलंच नाही बरं का. हा वाटोळं शब्द कुठेही लावू नका. वाटोळं या शब्दाचा अर्थ काय? त्याची आसक्ती संपणं, त्याच्याबद्दलचं ममत्व संपणं, त्याच्याबद्दलचा ममत्वाचा भाव संपून जाणं. मी हे का सांगायला लागलो आहे? सांसारिक जीवन जगत असताना प्रत्येकाला सुखी असावं असं वाटतं, समाधानी असावं असं वाटतं, आनंदी असावं असं वाटतं. बरं, संसारातल्या सुखाच्या कल्पना तरी नेमके माणसाच्या काय आहेत हो? संसारामधले जे सुख म्हटलं जातं त्या सुखाच्या साधारण कल्पना आम्हाला काय सांगता येतील? आपण अनेकदा एक प्रमाण सांगतो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ही सांसारिक जीवनाची साधारण सुखाची कल्पना आपल्याकडे दिली जाते. आपल्या घरामध्ये संतान वाढावे आणि गृही व्हावे धनधान्य, सगळं खाण्यापिण्याला चांगलं असावं, बस ही सुखी संसाराची साधारण कल्पना माणसाची दिसून येते. काय आहे त्या विदुर नीतीमध्ये, विदुर आणि धृतराष्ट्राला उपदेश करत असताना काही चांगले श्लोक सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये विदुर आणि धृतराष्ट्राला सुखी माणसाची काही लक्षणं सांगितलेली आहेत. धृतराष्ट्रांनी विचारलं, बरं काय आहे चर्चा कशाच्या संबंधाने? कौरव पांडवांच्या युद्धाच्या संबंध पुढे येईलच, आपल्याला वेळ राहिले तर आपण तेही बघणार आहोतच, नाही असं नाही. पण चर्चा करत असताना धृतराष्ट्राच्या जवळ चेहऱ्यावर असलेली चिंता पाहिल्यानंतर विदुरांनी काही उपदेश करायला सुरुवात केली. त्याला उपदेश करावा की जेणेकरून त्याच्या ठिकाणी असलेली ही जी चिंता आहे, त्याच्या ठिकाणी असलेलं जे हे दुःख आहे ते दुःख जावं.
काय आहे, आपल्याकडे दुःख असलं की आपण कोणाकडे तरी जातो, आपलं दुःख व्यक्त करतो आणि मग ज्याच्या जवळ व्यक्त करतो तो माणूस काय करतो, आपली समजूत घालत असतो आणि ती मग अशा पद्धतीने समजूत घालत असतो की जेणेकरून आपलं दुःख हलकं होतं. त्या दोन गोष्टी, एक तर सांगितल्यामुळे मन हलकं होतं आणि दुसरी गोष्ट त्याच्या सांगण्यामुळे बराचसा आपल्यामध्ये फरक पडतो. म्हणून आपण काय करतो, एखाद्या जवळच्या मित्राकडे जातो, जवळच्या नातेवाईकाकडे जातो, जवळच्या एखाद्या वारकरी आपल्या संप्रदायात असलेला जो कोणी आपलं श्रद्धेचं स्थान असेल त्यांच्याकडे जातो आणि त्यांना आपण आपलं सगळं दुःख सांगत राहतो. तसं धृतराष्ट्राने आपल्या अंतःकरणातलं सगळं दुःख विदुराला सांगितलं आणि मग विदुराने ते दुःख नष्ट करण्याच्या दृष्टीने काही उपदेश केला. ते उपदेश करताना जे श्लोक सांगितले, जी नीती सांगितली, त्याच ग्रंथाला विदुर नीती असं म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आपला विषय चालला आहे कृष्ण आणि रुक्मिणी विवाह झाल्यानंतर सुरू असलेल्या सांसारिक जीवनाचा विचार चालला आहे. सांसारिक जीवनामधली सुखाच्या कल्पना माणसाच्या कशा असतात या दृष्टीने विचार आपला चालला आहे. जीवन सुखी चाललं आहे, संसार सुखाने चालला आहे, आनंदाने संसार चालला आहे. कशाहून ओळखावं, काही साधारण कल्पना संसारिक माणसाच्या सुखाच्या सांगितलेल्या आहेत. विदुराने धृतराष्ट्राला एक श्लोक सांगितला. सुखी जीवन कोणाला म्हणायचं, चांगलं जीवन कोणाचं म्हणायचं. विदुरजी सांगतात, हे धृतराष्ट्रा राजा ऐक म्हटले, अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशश्च पुत्रो अर्थकरीच विद्या षडजीव लोकस्य सुखानि राजन. भाषा काय आहे पहा तुम्ही. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशश्च पुत्रो अर्थकरीच विद्या षडजीव लोकस्य सुखानि राजन. हे राजन, षडजीव लोकस्य सुखानि, या 6 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आल्या, समज त्याचं जीवन संसारिक दृष्टीने सुखी जीवन. संसारिक जीवनाच्या सुखाच्या कल्पना, संसारिक जीवनाच्या सुखाच्या संकल्पना, संसारिक जीवनाच्या सुखाचे मुद्दे कोणते असतील, या 6 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आल्या, समज त्याचं जीवन सुखी आहे. या 6 गोष्टी ज्याच्या जीवन संसारिक, हे सगळं बोलणं चाललं आहे संसारिक पातळीवर. पुन्हा एक नीट ऐका माझं हे बोल का चाललं आहे. कृष्ण आणि रुक्मिणीचा काय सुरू झाला आहे, संसार. मी याच्या दृष्टीने सांगतोय, संसारिक माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या सुखाच्या भावना कोणत्या पद्धतीने असू शकतात, मला हे सांगायचं आहे. मी आत्ता सध्या वेदांतामध्ये सुखाचा विचार करत असताना एक आणि एकच सुख सांगितलं आणि त्या सुखाचं नाव आहे ब्रह्मसुख, आत्मसुख, मोक्षसुख. या सुखाचा विचार केलेला दिसून येतो किंवा सुखाची व्याख्या करताना आपल्याला वेदांतांनी व्याख्या केलेली सांगतो. ज्ञानेश्वर महाराज फार गोड सांगतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे आणि तेथे जे होये तया नाम सुख. ही ज्ञानोबरायांनी केलेली व्याख्या आहे. पहा तुम्ही, किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे, जीव आत्मयाची लागे आणि तेथे जे होये तया नाम सुख. वैकुंठोशी गुरुदेव भाऊ पाठामध्ये असताना या ओवीवर बोलताना 3 शब्द फार चांगले बोलायचे. ते असं म्हणायचे, ऐका ओवी पुन्हा घरी गेल्यानंतर आवर्जून बघून घ्या ज्ञानेश्वरीमध्ये. किंबहुना सोये 1, जीव आत्मयाची लागे 2 आणि तेथे जे होये 3 तया नाम सुख. ते क्रियापदाकडे लक्ष द्या म्हणायचे. ते असं म्हणायचे, सोये किंबहुना सोये, या सोये शब्दाला अंडरलाईन करा. जीव आत्मयाची लागे, हा लागे शब्द आहे का नाही त्याला एक थोडंसं अंडरलाईन करा आणि मग तेथे जे होये, हा होये शब्द आहे का नाही त्याला एक अंडरलाईन करा. मी म्हटलं अहो हे बरोबर आहे, पण आता काय करायचं. ते म्हटले साये लागे आणि होये हे कळालं की त्याला सुख म्हण. साहे लागे आणि होये हे कळालं की त्याला सुख म्हणायचं. म्हणजे नेमकं काय, अद्वैत वेदांतामध्ये काय सांगितलं आहे, जीव आत्मयाची लागे म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य होणं, या ठिकाणी प्राप्त होणारं जे सुख आहे त्यालाच ब्रह्मसुख म्हटलं जातं. की जे सुख कमी नाही आणि वाढतही नाही. नीट ऐका, ज्या सुखाबद्दल कमी, हे कमी सुख आहे असं म्हणता येत नाही, हे सुख जास्त झालं असंही म्हणता येत नाही. कारण कमी आणि अधिक, कमी आणि जास्त हे शब्द कोणाच्या बाबतीत लावता येतील, संसाराच्या बाबतीत लावता येईल. आपल्याला असं म्हणता येईल, एखाद्याला आम्ही विचारतो कसं काय चाललं आहे, तो म्हणतो आत्ता जरा कुठं बरं चाललं आहे आम्हाला म्हणतो. मग आम्ही त्याला विचारतो काय आता तुम्ही आता गाडी घेतली, हो घेतली कशी बेशी सेकंड हँड असं म्हणतो. घेतली गाडी घेतली सुख आहे, पण ते काही आनंद मोठं सुख आहे अशातला भाग नाही. किंवा आपण काय करतो त्याच्यामध्ये
परिमाणामध्ये किंवा त्याच्यामध्ये तुलना करतो. त्यांच्या गाडीपेक्षा माझी गाडी, माझ्या गाडीपेक्षा त्यांची गाडी, माझ्या घरापेक्षा त्यांचं घर, हे सगळं कमी अधिकपणा जो केला जातो तो सांसारिक सुखाच्या बाबतीत केला जातो. ब्रह्मसुखाच्या बाबतीत कमी अधिकपणा केला जात नाही. का केला जात नसेल हो? का केला जात नसेल असं का म्हणत नाही? असं कुठंतरी मला ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये कुठंही तुमचा जेवढा अभ्यास आहे तिथे एखादं मला प्रमाण असं दाखवा की ज्ञानोबा आहे तुकोबा आहे कोणीतरी म्हटलेत की माझ्या ठिकाणी या वेळेस निर्माण झालेलं जे सुख आहे ब्रह्मसुख आहे ते काही अंशी मला ब्रह्मसुख प्राप्त झालं असं कुठं आहे काय? मला थोडंच ब्रह्मसुख प्राप्त झालं, मला जास्त ब्रह्मसुख प्राप्त झालं असं म्हणता येईल का? म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? कारण ब्रह्मसुखामध्ये जो ब्रह्मशब्द वापरला का नाही त्या ब्रह्मशब्दाला कमी आणि अधिक म्हणता येत नाही. कारण ते ब्रह्म निराकार आहे. आकारवान वस्तूला कमी अधिक म्हणता येत असतं, निराकाराला कमी अधिक म्हणता येत नसतं. नीट ऐका आणखीन एकदा. आकार नावाच्या वस्तूला कमी अधिक म्हणता येईल. आपल्याला शर्ट आहे, हा आकाराचा आहे, आपल्याला म्हणता येईल हा शर्ट तुमचा लांब आहे, हा शर्ट तर तुमचा आखूड आहे, हा शर्ट तुमचा मोठा झाला, हा शर्ट तुमचा लहान झाला असं म्हणता येईल. याच्याबद्दल म्हणता येईल. देहाच्या संबंधाने म्हणता येईल, हातामध्ये असलेल्या घड्याळाच्या संबंधाने म्हणता येईल, आपल्या हातामध्ये असलेला दोरा असतो त्या दोऱ्याच्या संबंधाने म्हणता येईल, बोटामध्ये असलेल्या अंगठीच्या संबंधाने म्हणता येईल, अर्ध्या तोळ्याची, 1 तोळ्याची, 2 तोळ्याची जी काही असेल ते. आता काहीतरी 38 झाले म्हणून कळाले, दादा तुम्हालाच माहिती काय असेल ते. आता काही शक्य आहे काय आपल्याला याच्या संबंधाने म्हणता येईल. 1 तोळ्याची अंगठी, 2 तोळ्याची अंगठी याच्या संबंधाने म्हणता येईल, मान्य आहे. अंगठीच्या संबंधाने म्हणता येईल आपल्याला, मान्य आहे. का? कारण अंगठीला आकार आहे, याला आकार आहे. आकार जिथं आहे त्याला कमी आणि अधिक म्हणता येईल. पण जे निराकार असलेलं जे तत्व आहे त्या निराकार असलेल्या तत्वाबद्दल म्हणता येत नाही. ब्रह्म थोडं भेटलं असं म्हणता येत नाही, ब्रह्म जास्त भेटलं असं म्हणता येत नाही. का? कारण ते निराकार आहे, निरवयव आहे, निर्गुण आहे. म्हणून मी आपल्याला म्हणत होतो सामान्य माणसाच्या संसारातल्या सुखाच्या संकल्पना या सामान्य पद्धतीनेच व्यक्त कराव्या लागतात. विदुर आणि धृतराष्ट्राला सामान्य माणसाची संसाराची सुखाची संकल्पना सांगितली. काय सांगितली? 6 गोष्टी सांगितल्या. विदुर म्हणतात राजा ऐक, सामान्य माणसाच्या संसारामध्ये या 6 गोष्टी असतील तर त्याचं जीवन सुखी म्हण. काय काय सांगितलं ऐका आता. अर्थागमो 1, नित्यमरोगिताच 2, प्रियाच भार्या 3, प्रियवादिनीच 4, वशश्च पुत्रो 5 आणि अर्थकरीच विद्या 6. अशा 6 गोष्टी सांगितल्या. त्यातली पहिली गोष्ट सांगितली अर्थागमो म्हणजे पैसा मिळत राहणं. हे सांसारिक माणसाच्या दृष्टीने काय आहे हो? सुखाचं लक्षण आहे का नाही मला सांगा. सांसारिक माणसाच्या दृष्टीने बोलतो. पैसा मिळणं सुखाचं म्हणेल का दुःखाचं म्हणाल? काय सांगा मला. आपल्याला आपली पगार मिळणं बरोबर आहे का? हे सुखाचं का दुःखाचं? साधी गोष्ट आहे. 1 दिवस लेट झाला तर जाऊ द्या, पेन्शनरबद्दल बोलत नाही मी. काय बरेच पेन्शनर आहेत माझ्यासमोर. 1 दिवस लेट झाला तरी आपल्याला सहन होत नाही. वेळच्या वेळेला पगार पाहिजे, जेवढी सांगितली तेवढीच आम्हाला पाहिजे. पैसा मिळणं हे कशाचं लक्षण आहे? सुखाचं लक्षण आहे. व्यापार झाला योग्य, कशाचं लक्षण आहे? सुखाचं लक्षण आहे. खूप व्यापार झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेला दुकान बंद करताना मालक काय म्हणतो? आज मात्र फार चांगला धंदा झाला बरं का, फार आज भरपूर धंदा झाला, भरपूर व्यापार झाला, भरपूर गिऱ्हाईक आज आलं, म्हणजे पैसा भरपूर गल्ल्यामध्ये जमा झाला. हे कशाचं लक्षण सांगितलं जातं? सुखाचं. पैसा मिळणं हे सुखाचं लक्षण आहे. बऱ्याच लोकांना, काही लोक आम्हाला, एका माणसाने मला सांगितलं महाराज मला रोज 100ची नोट बघितल्याशिवाय झोपच लागत नाही. म्हटलं बघत जा पण स्वतःच्या खिशातली, दुसऱ्याच्या खिशाकडे बघत जाऊ नको. काय लोक सांगता येत नाही काय करतील ते. बऱ्याच लोकांना प्रत्येकाचा सवयीचा भाग असतो महाराज. नाही आपल्याला जर व्यवस्थित व्यापार नाही झाला, अहो मला सांगा 2 महिने पगार नाही मिळाली तर आपल्याला बरं वाटेल का हो? 2 महिने नाही मी बघत आता, त्यांनी मला सांगितलं 7 महिने माझी पगार नाही. उगं नको त्यांच्याकडे लक्ष द्यायला, ती माझ्याकडलंच घेतील. 2 महिने पगार नसली तर आपल्याला बरं वाटत नाही. पगार असणं, पगार मिळाली, पैसा आला तर बरं वाटेल आपल्याला. नाही नोकरदाराचा विचार करा, पगार नाही मिळाली की दुःख होतं. व्यापारी करणाऱ्या धंदावाल्या लोकांचा विचार करा, आपल्याकडे गिऱ्हाईक नाही आलं की दुःख होतं. कोणताही विचार, भाजी मंडईत असो किंवा अन्य कुठेही असो, कोणताही विचार करा, नाही पैसे मिळाले की दुःख होतं. आता हे सगळं जसं या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आहे, आमच्याही बाबतीत तसंच आहे, दुसरं काही नाही. आमच्याही बाबतीत तसंच आहे. एखाद्या महाराजांना बघा तुम्ही, नाही लक्षणं देऊन, म्हणजे माझी काळजीच करू नका, तुम्ही देतच नाही त्यामुळे काळजीच करू नका, मी घेत नाही, तुमच्या देण्याचा काही विषय आहे. पण एखाद्याला बघा तुम्ही, त्यालाही दुःख वाटतं, त्याला काहीतरी पाहिजे, रोज पैसा मिळाला पाहिजे. पैसा मिळणं हे सांसारिक जीवनाच्या दृष्टीने सामान्य सुखाचं काय सांगितलंय लक्षण. मी विदुरनीती सांगतोय आपल्याला. एक गोष्ट समजून थांबायचं नाही, आपल्याला 6 गोष्टी ऐकायच्या आहेत. अर्थागमो 1 झालं. दुसरा मुद्दा सांगितलाय नित्यमरोगिताच.
चांगलं आरोग्य भेटणं हे सुद्धा कशाचं लक्षण आहे? सुखाचं. आरोग्य चांगलं भेटणं हे सुखाचं लक्षण आहे. आपल्याला असं वाटतं आपलं आरोग्य, लोक किती आनंदाने सांगतात बघा. आम्ही कधी कधी घरी गेल्यानंतर एखादे असे हट्टेखट्टे आजोबा असतात आणि मग ते आमच्याबरोबर बसून जेवायला वगैरे बसल्यानंतर आम्ही आपलं त्यांना विचारतो, काय हो, काय वय काय तुमचं आत्ता? मग तो सांगतो आम्हाला 77 वय आहे, 78 वय आहे. अरे वा, चांगला आहे हे. मग तो आम्हाला म्हणतो, महाराज आत्तापर्यंत एक गोळी नाही. काय म्हणतो तो आम्हाला? आत्तापर्यंत एक गोळी नाही. आम्ही आपलं विचारतो, काय बीपी आहे का, शुगर आहे का, काय घेऊन बसला बीपी आणि शुगरचं? आत्तापर्यंत एक साधी गोळीचा तुकडा मी खाल्ला नाही. याचा अर्थ काय? आरोग्य काय आहे? ठणठणीत आहे. आरोग्य चांगलं असणं हे कशाचं लक्षण आहे? सुखाचं. बघा तुम्ही, जर आम्हाला थोडं जरी दुःख असलं आरोग्याच्या संबंधाने, गुडघे दुखायला लागले आम्ही लगेच दुःख व्यक्त करतो, पाठ दुखायला लागली दुःख व्यक्त करतो, डोकं दुखायला लागलं दुःख व्यक्त करतो. आम्हाला कोणतं ना कोणतं तरी रोगाचं दुःख असतं, पण आम्हाला काहीच नसलं की आम्ही काय म्हणतो? अगदी ठणठणीत आहोत. म्हणजे आरोग्य चांगलं असणं हे कशाचं लक्षण आहे? सुखाचं. किती गोष्टी झाल्या? पैसा मिळणं हे कशाचं लक्षण? सुखाचं. आरोग्य चांगलं भेटणं हे कशाचं लक्षण? सुखाचं. किती ऐकायचे आहेत? 6. ऐकल्या 2. अर्थागमो नित्यमरोगिताचं. चला, तिसरी गोष्ट शास्त्रांनी अशी सांगितली विदुरांनी, प्रियाचं भार्या. शास्त्र आम्हाला सांगतं प्रेम करणारी बायको मिळणं हे सुद्धा सुखाचं लक्षण आहे बरं का. आणि हे खरंच महत्त्वाचं आहे. आता आम्हाला लोक भेटतात का नाही, गोळीचा तुकडा सुद्धा खाल्ला नाही हे बोलणारे भेटतात, पण अनंत प्रेम करणारी बायको भेटली असं कोणी भेटत नाही आम्हाला. असं भेटत नाही. पण प्रेम करणारी बायको भेटणं हे सुद्धा कशाचं लक्षण आहे? सुखाचं. आणि जरा आणखीन पुढं बोलू, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करणारी बायको भेटणं हे तर अत्यंत सुखाचं लक्षण आहे. प्रेम होतं नाही असं नाही, पण विशिष्ट कालानंतर त्या प्रेमामध्ये बदल होतात. आणि जर आपल्याला तसं वाटत नसेल तर घटस्फोट नावाची ही जी संज्ञा आज अलीकडे निघाली, काय कशाचं द्योतक काय, कशाचं द्योतक आपल्याला सांगता येईल? एकमेकामध्ये जर त्यांच्याबद्दल विश्वासार्हता राहिलेली नसेल तर अशा पद्धतीची दुःख अनेक घरामध्ये आपल्याला दिसून येतातच ना. मग ज्ञानोबारांच्या संकल्पना कुठं लावायच्या? आजी संसार सुफळ झाला गे माये, हे कुठं अवघाची संसार सुखाचा करीन, हे कुठं सगळी प्रमाणं लावायची? मला काय सांगायचं आहे की प्रेम करणारी बायको, शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करणारी बायको भेटणं हे सुद्धा काय सांगितलं जातं? आपल्याकडे सुखाचं लक्षण सांगितलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा हा विचार सांगितला. 3 गोष्टी झाल्या. काय काय झालं आपल्याकडे? पैसा मिळणं हे सांसारिक जीवनामध्ये काय आहे? सुखाचं लक्षण. चांगलं आरोग्य भेटणं हे काय आहे सांसारिक जीवनामध्ये? सुखाचं लक्षण. प्रेम करणारी बायको भेटणं, प्रियाचं भार्या हे काय आहे? सुखाचं लक्षण. आता पुढं ऐका, प्रियाचं भार्या. 4थी गोष्ट सांगितली, प्रियवादिनीच. प्रियवादिनीच म्हणजे काय? गोड बोलणारी बायको भेटणं हे तर फारच सुखाचं लक्षण आहे. लक्षात घ्या, गोड बोलणारी बायको भेटणं हे सुद्धा काय सांगितलं? सुखाचं लक्षण. प्रेम करणारी बायको भेटणं. किती गोष्टी झाल्या आता? 4. पैसा मिळणं, आरोग्य चांगलं असणं, प्रेम करणारी बायको भेटणं, गोड बोलणारी बायको. हे एकाच बायकोचे 2 गुण आहेत बरं का. नाहीतर अशा 2 वेगवेगळ्या बायका म्हणून असा अर्थ लावू नका तुम्ही. हे प्रेम करणारी बायको, गोड बोलणारी बायको, तिनं गोड बोललं पाहिजे. आपल्याला चांगलं शेवटपर्यंत तिच्या मुखातून येणारी भाषा ही चांगली असावी. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे ज्ञानेश्वर महाराजांची जी भाषा आहे, तिचं बोलणं आपल्या संबंधाने अनंत अशा पद्धतीचं, गोड अशा पद्धतीचं असावं. गोड बोलणारी आपल्याकडे असावे. झालं. किती गोष्टी झाल्या? 4 गोष्टी झाल्या. 5वी गोष्ट फार महत्त्वाची सांगितली, वशश्च पुत्रो. आज्ञाधारक पुत्र भेटणं हे सुद्धा सांसारिक जीवनामध्ये काय आहे? सुखाचं लक्षण आहे. वशश्च पुत्र, आज्ञाधारी पुत्र भेटणं हे सुद्धा सांसारिक जीवनामध्ये सुखाचं लक्षण आहे. आणि 6वी गोष्ट सांगितली, अर्थकरीच विद्या म्हणजे पैसा मिळवून देणारी कला किंवा विद्या आपल्याकडे अवगत असणं हे सुद्धा काय आहे? सांसारिक जीवनामध्ये सुखाचं लक्षण आहे. आपण म्हणतो का नाही, काही ना कर रे बाबा, नाहीतर काय खाशील. आपण म्हणतो का नाही, काहीतरी कर काय खाशील. याचा अर्थ काय? काय खाशील, काहीतरी खाण्याकरता तुला काय करावं लागेल? काहीतरी करावं लागेल. काहीतरी करणं मग ज्याच्या त्याच्या पद्धतीने तुला विद्या संपादन करावी लागेल, कला संपादन करावी लागेल, तुला युक्ती संपादन करावी लागेल. हे कशाकरता? तुला जर पैसा मिळवायचा असेल तर तुझ्याकडे काहीतरी विद्या पाहिजे, तुला पैसा मिळवायचा असेल तुझ्याकडे काहीतरी कला पाहिजे. आता पैसा मिळवून देणारी विद्या संपादन होणं हे सुद्धा काय झालं? सुखाचं लक्षण झालं. 6 गोष्टी झाल्या. पैसा मिळणं, 1 आरोग्य चांगलं असणं, 2 प्रेम करणारी बायको भेटणं, 3 गोड बोलणारी बायको भेटणं. हे जरा जास्तच पाठ झाले हो तुमचं. गोड बोलणारी बायको भेटणं, 4 आज्ञाधारक पुत्र भेटणं, 5
आणि अर्थ म्हणजे पैसा मिळवून देणारी विद्या आपल्याला संपादन होणं, 6 या 6 गोष्टी सुखानी राजन, षडजीवनोकस्य सुखानी राजन, या 6 गोष्टी जीवनामध्ये येणं. काय कर, या 6 गोष्टी ज्यांच्याकडे असतील त्याचं जीवन सुखी आहे असं समज. आता मला सांगा याच्यातलं काय कमी होतं हो कृष्ण परमात्म्याकडे? जरा पुढं बोलू. याच्या पलीकडे सौख्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे आहे, किंवा याच्यापासून हे सगळं जे पायापासून निर्माण झालं तो परमात्मा, आणि त्याच्याबरोबर विवाह करून संसार करणारी रुक्मिणी, किती आनंदात संसार चाललेला असेल. आनंदात संसार चाललाय, आनंदामध्ये सगळं चाललंय, मान्य आहे. काय असतंय, बऱ्याचदा दुःख जी आपल्या ठिकाणी निर्माण होतात का नाही, ती दुःख आपल्या ठिकाणी निर्माण झालेल्या वैयक्तिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या विकारातून कधी कधी दुःख निर्माण होत असतात, किंवा आपल्या जीवनातला चांगुलपणा, त्या चांगुलपणाबद्दल निर्माण होणारे समाजातले विकार, त्याच्या दृष्टीने काही दुःख निर्माण झालेली असतात. नीट ऐका माझं बोलणं. काही काही वेळेस आपल्याच ठिकाणी निर्माण झालेला जो राग आहे, त्या रागामुळे आपल्याला दुःख निर्माण होतं, आणि काही काही वेळेस आपल्या ठिकाणी असलेली जी शांतता आहे, त्या शांततेमुळे दुसऱ्याला येणारा जो राग आहे त्याच्यामुळे दुःख निर्माण होतं. दोन्ही गोष्टीने मी विचार सांगतो. काय झालं, भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेचा विवाह झाला, संसार खूप चांगला चालला हो, काही नाही. पण काय झालं, भगवान हे सगळं चालवत असताना, हे चालवण्याची जबाबदारी त्याची आहे. द्वारकेचा राजा आहे, घर, आता संसाराची जबाबदारी, मुळात राज्याची जबाबदारी, संसाराची जबाबदारी. बरं, हे सगळं करताना ते मथुरा नावाचं जे गणराज्य होतं त्याची जबाबदारी होतीच ना, ते यादव सगळे होतेच ना, उग्रसेनाकडे बघायचं होतंच ना, नावाला उग्रसेनाला राजा केलेलं होतं, सगळं हातात होतं, ते कोणाचं होतं, कृष्णाच्याच होतं ना हो. तिथं काही निर्णय घ्यायचे असले भगवंताला बोलवलं जायचं, तिथं काही सांगायचं असलं भगवंताला विचारलं जायचं, तिथले सगळे निर्णय भगवान घ्यायचे. काय झालं, जबाबदाऱ्या जेवढ्या जास्त तेवढ्या तेवढी दुःख आपल्या पाठीमागं जास्त लागत राहत असतात. आणि इतक्या जबाबदाऱ्या भगवान सांभाळत होते, एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारं चरित्र म्हणजे कृष्णचरित्र आहे. नीट आहे का, एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या. मी का सांगितलं आपल्याला रामचरित्रातला आणि कृष्णचरित्रातला फरक? रामचरित्राने काय केलं, भांडणं व्हायला लागली राज्याच्या संबंधाने, त्याग करून टाकला, जातो बाबा वनवासामध्ये म्हणून राम निघून गेले. भगवान द्वारकाही सांभाळतात, मथुराही सांभाळतात, घरही सांभाळतात, सगळीकडे शतावधानी असं म्हणून जे वर्णन केलं जाईल का नाही, तसं कृष्णाचं नाही. सगळीकडे लक्ष आहे, सगळीकडे लक्ष द्यायचं. एवढंच नाही, सगळीकडे निर्णय शक्ती त्यांची चालवायची, सगळीकडे योग्य पद्धतीचे निर्णय घेऊन चालवायचं. मग आता कसं असतंय, करता माणूस जो असतो का नाही, त्याला हे सगळं चालवत असताना, मग निर्णय देत असताना, एखाद्याला न्याय देत असताना कोणाचं तरी मन दुखवावं लागतंच. बरोबर आहे, करता माणूस जो असतो त्याला मन दुखवावं लागतं. मग जो मन दुखलेलं होतं का नाही, तो काही गप्प बसायचा नाही, तो त्याच्याबद्दल काही ना काहीतरी बोलत राहायचा. भगवंताचंही असंच व्हायचं. मथुरेच्या संबंधाने हे सगळे यादव भावकी ना, भगवंताची भावकी होती, आणि या भावकीला सगळ्या सांभाळत असताना काही निर्णय देताना, काही वेळेस एखाद्या वेळेस निर्णय दिल्यानंतर त्याच्या निर्णयाबद्दल जरी स्पष्ट पद्धतीने नकार करता आला नसला तरी कुजबुजणं मात्र असायचंच, कुजबुजणं मात्र असायचं. आणि कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कृष्ण परमात्म्याला अडचणीत आणता येईल याचा प्रयत्न करणारी त्या काळामध्ये तरी काही कमी होती का भावकी? हां, मी बोललो ते त्या काळामध्ये शब्द याच्याकरताच वापरलो, त्या काळात काही कमी होती का? सारखं हे चालायचं. भगवान एकदा उद्विग्न झाले, ऐका जरा नीट, एकदा उद्विग्न झाले. भगवंताला वाटायला लागलं काय करावं, मी इतकं सगळ्यांकडे लक्ष देतो तरी मला कोणी ना कोणीतरी कोणत्या पद्धतीने मला बोलतच राहतात. आपल्याकडली म्हण सांगू, आपल्या बार्शीकडली किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातली लोक आम्हाला कधी कधी, आम्ही घरी जातो बघा, घरी गेल्यानंतर मग आता विचारतो आम्ही, कसं काय, तुम्ही कोण कोण आहात, काय आहे? मग तो जो घरातला माणूस असतो तो सांगतो आम्ही 4 भाऊ आहेत, अमुक आहे तमुक आहे. मग ते घरातला सांगतो, तो जो आहे तो मधला जो आहे ना, अहो त्याला सगळा धंदा टाकून मी दिला हो, त्याचं सगळं मी केलं हे ते. अहो त्या धाकट्याला तर काय सांग, त्याला कोण पोरगीसुद्धा देत नव्हतं, माझ्यामुळं दिली. बरोबर आहे. आता हे जे 2 नंबरचं आहे ना, आत्ता तुम्हाला दिसतोय महाराज, पण याचा सगळा धंदा बसवला तो माझ्यामुळे, मी हे सगळं केलं. आता हे जी सगळी पोरं, आई बाप आमचे लहानपणीच वारले, सगळी मी तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळली, त्यांना लहानाचं मोठं केलं, लग्न केली, त्यांचे व्यवस्थित पद्धतीने धंदे टाकून दिले, व्यवस्थित पद्धतीने त्यांना संसार त्यांचे उभा राहिले. आता हे सगळं चाललेलं असतं आणि हिनं मला साथ दिली बरं का. मग ती म्हणत असते, मग ती बोलता बोलता आम्हाला काय म्हणते माहिती आहे का, महाराज हे सगळं झालं हो, मग आम्ही आपलं आम्ही गप्प बसायचं का नाही, पण आम्ही असे गमतीचे, आम्ही मग विचारतो काही दिसत नाहीत अलीकडे तुमच्याकडे आलेले, बघा हे आमचं काम. आम्ही विचारायचं उगीच, तुमच्या घरी काही आलेली दिसत नाहीत, कसं काय हे? मग ती बाई आम्हाला म्हणते, महाराज तुम्हाला काय सांगावं, सगळं आम्ही केलं पण आमच्या हातचं मीठच.
वाह, काय पाठ झालं. रोजचं नाही अंतरीचे धावे स्वभावे बाहेर आहे. काय रोज हे ऐकवतात लग्न ना. काय आमच्या हातचं मीठ आळणी एवढं सगळं केलं हो, यांच्याकरता सगळं आम्ही केलं हो, पण आता मात्र हे मोठे झाले बघा, विचारत नाही बघा, आमच्या हातचं मीठच आळणी काय सांगायचं. मग परत नंतर स्वतःच आणखीन म्हणायचं, हे बघा महाराज तुम्हीच म्हणता का नाही आपण आपलं करत राहावं, आम्ही तेच केलं. मग आम्ही म्हणायचं हो तसंच असतं. हे सगळं संसार जो आहे का नाही, हा संसार कोणाला चुकला हो? तुम्हाला काय वाटलं हा संसार कोणाला चुकला आहे? हा कोणाला चुकला नाही, भगवंताला चुकला नाही तर बाकीच्याचं काय घेऊन बसला. भगवंताला सुद्धा असं बोलणारे त्या काळामध्ये खूप होते. यादवामध्ये कोणी कोणी भगवंतावर सुद्धा आरोप करायचे. भगवंताच्या संबंधाने मागं पुढं कोणीतरी बोलायचं. मग ज्याच्याजवळ बोललेलं असतं का नाही तो कृष्णाला येऊन सांगायचा. आणि येऊन सांगायचा म्हणजे जसेच्या तसं सांगत असेल का? तो काय करत असेल? हां बरोबर आहे का नाही, वाढवून सांगायचा. तो काय तो म्हणायचा कृष्णा काय सांगायचं, तू एवढं त्याच्याकरता केलं पण त्यांनी असं केलं रे. भगवान परमात्मा उद्विग्न झाले. भगवान म्हणायला लागले काय करावं, मी एवढं या सगळ्यांकडे लक्ष देतो, मथुरेकडे तेवढंच, द्वारकेकडे तेवढंच, संसारामध्ये तेवढंच. भगवान थोडे उद्विग्न झाले. नारदांची गाठ घेतली. ऐका कृष्णचरित्रामध्ये फार गंमत आहे. नारदांची गाठ घेतली. नारदांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं नारदा थोडंसं तुझ्याशी बोलायचं आहे. म्हटलं म्हटलं काय बोलायचं आहे? माझं मन तुझ्याशी मोकळं करायचं आहे. तुम्हाला एक सांगू, आपण आपल्या सगळ्या तक्रारी करत्या माणसाला सांगतो, पण करत्या माणसाने मन कोणापुढं मोकळं करायचं? आम्ही नामदेव यांच्या चरित्रामध्ये रोज सांगत असतो. आम्ही नामदेव यांच्या चरित्रात आम्ही असं सांगतो, सगळेजण देवाला तक्रारी सांगतात, सगळेजण दुःख सांगतात, पण देवाच्या अंतःकरणामध्ये असलेली सल देव कोणाला सांगत होते? रुक्मिणीला सुद्धा नाही. मग नामदेवाला बोलून घ्यायचे, नामदेवाच्या जवळ सांगायचे, गुजगोष्टी एकमेकाच्या जवळ बोलायचे. सांगू आपल्याला, देव अंतःकरणातलं जर कोणाजवळ बोलत असेल तर तो फक्त भक्ताजवळ बोलतो. देव भक्ताच्या अंकित आहे. अहम भक्त पराधीनाः हे भगवंताचं वचन आहे. मी जर माझं मन कुठं मोकळं करत असेल तर तो केवळ भक्ताच्या जवळ करतो. भगवंतांनी नारदांना बोलून घेतलं. नारदांना सांगितलं नारदा तुझ्याशी बोलायचं आहे. नारदांनी विचारलं काय झालं देवा? काय नाही म्हणते, तुला माहीत आहे का नाही मी हे सगळं बघतोय. हो. द्वारकेचं राज्यपद माझ्याकडं राजापद आहे. हो. बरं आता माझ्याकडं संसाराची जबाबदारी आली. हो. मथुरेकडे लक्ष देतोय. हो. सगळीकडे चाललंय, पण काय करू, कोणी ना कोणी काही ना काहीतरी बोलत राहतात आणि या सगळ्या बोलण्याचा त्रास मला आता वाटायला लागला आहे. असं मला वाटायला लागलं की हे सगळं सोडावं आणि कुठंतरी निघून जावं असं वाटायला लागलं आहे. बघा भगवंताची भाषा आहे. लोक आम्हाला बी असंच म्हणतात. हो, आम्हाला कधी कधी गेल्यानंतर असं म्हणतात महाराज असं वाटतं हे सगळं सोडावून तुमच्याच मागे यावं. हे म्हणत असतो आमचं घरचं काही कमी आहे का तुला घेऊन जायला? तू आमच्याच मागे यावं. प्रत्येकाचा संसार कोणाला चुकला आहे का? भगवंतांनी सांगितलं नारदा मला असं वाटायला लागलं, त्रास वाटायला लागला ह्या सगळ्या गोष्टीचा. मला काय सांगायचं आहे, मी पहिल्याच दिवशी बोललो कृष्णचरित्र हे आपल्या जीवनाच्या रोज निगडीत घटनेशी चरित्र आहे. तुम्ही बघा याच्यातून भगवान काय मार्ग काढायचा हे आपल्याला ऐकायचं आहे, महत्त्वाचं. नारदांना भगवंतांनी सांगितलं नको वाटायला लागलं आहे, त्रस्त झालो आहे हे सगळं जीवन, मला कोणाकडे बोलावं, कोणाशी सांगावं नको वाटतंय, आता काय करावं मला कळेना. समाजामध्ये राहताना कसं राहावं हे माझ्या लक्षात येईना. कोण म्हणतोय? भगवान. कसं राहावं? चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात, वाईट केलं तरी लोक नावं ठेवतात, बोललो तरी नावं ठेवतात, नाही बोललो तरी नावं ठेवतात, बोललो तरी लोक बोलतच राहतात ना. बोलायला लागल्यानंतर म्हणतात अनंत वाचाळ बरळतीवर. बघा तुम्ही एखादी माणसं काही काही बोलत असतात, काही काही अहो त्या बायांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. नवीन सून आलेली जी असते ना, मग नवीन सून आल्यानंतर आम्ही 1 महिना 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी घरी गेल्यानंतर उगाचच त्या सासूबाईला विचारत असतो कसं काय सून बरी आहे का? मग ती लगेच म्हणते बोलतच नाही. हो, तोंडाला कुलूपच लावलेलं हिच्या, असलं बोलत राहते. हे काय म्हणले? बरं तेवढ्यावर का बसत नाही महाराज, ती बोलत नाही म्हणजे बहुतेक आतल्याच गाठीची आहे, तिच्याबद्दल बोलायचं आमच्याजवळ. मग आम्ही आता घरातून जाता काहीतरी सांगून जावा तिला. मग आम्ही आपलं सांगतो, आम्ही त्या घराचं गुरुपद आमच्याकडे असतंय, आम्ही आपलं त्यांना म्हणतो अहो हे घर येणारे जाणारी लोक खूप असतात या घरामध्ये, तुम्ही त्यांना बोललं पाहिजे, आलेल्या लोकांना चहा पाणी विचारलं पाहिजे, हे घर माणसातलं घर आहे, तुम्ही बोललं पाहिजे. आम्ही त्यांना उपदेश करतो. त्या बाईनं गुरु महाराजांचं ऐकलं. मग ती बाई काय सारखं येणाऱ्या जाणाऱ्याला बोलायचं, सगळ्याला शेजारी पाजारांना बोलायचं, सगळ्याला बोलायचं. आम्ही आणखीन 4 महिन्यानं गेल्यानंतर विचारलं त्या सासूला कसं काय बरं झालं? अहो हे बडबडीचं आहे. हे बघा, अरे
अरे बोलत नव्हती तेव्हा म्हणत होती तू बोलत नाही, आता बडबड करायनंतर म्हणते बडबडीच आहे. करावं काय हो, त्या सुनेनं वागावं कसं? माणसाची अशी स्थिती आहे, समाजामध्ये वावरत असताना, समाजात वावरत असताना वावरणाऱ्या माणसाला अनंत अडचणी आहेत. लक्षात घ्या, चालवताना अनंत अडचणी आहेत. भगवान यांनी त्रस्त झालेले होते. भगवंतांनी नारदांना हे सगळं आपलं मन मोकळं केलं. नारदांना सांगितलं, नारदा हे सगळं त्रस्त झालो आहे, काय करू याच्यात मला कळेना. बरं आता अशी गंमत आहे, मला निघूनही जाता येत नाही, मला सोडताही येत नाही. काय म्हणतील समाज, काय म्हणतील लोक, काय करता येत नाही, काय करू. नारद हसायला लागले आणि हसायला लागले. नारदांनी सांगितलं, देवा खरं तर तू मला हे विचारावं आणि मी तुला याच्याबद्दल सांगावं इतका मी मोठा नाही आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात देवा, पण हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही मला विचारता की याच्यात काय करू. तुम्ही सर्वज्ञ आहात, पण तरीसुद्धा तुम्ही मला विचारत असाल तर मला असं वाटतं देवा, याच्यामध्ये 2 शस्त्रांचा वापर करावा. नारदांनी कृष्णाला सांगितलेली शस्त्र आहे का नीट? 2. स्वामी श्री वरदानंद भारती आप्पा, आपण आप्पा म्हणायचो त्यांना, हरिभक्तीपरायण भागवत महाराज कबीर आपल्या प्रवचनात आहेत, त्यांना माहीत आहे. कबीर महाराजांच्या मठात, कबीर महाराजांची ओळख बार्शीकरांना करून द्यायची गरज नाही, ते माझे जीवलग मित्र आहेत. इथं सप्ताह आपल्याकडे झाला आहे. संत कबीर महाराजांची जी फड परंपरा आणि मठ परंपरा पंढरपुरामध्ये चालते आहे, त्या मठाचे ते मठाधिपती आहेत, माझे जीवलग मित्र आहेत. त्यांच्या जवळच दासगणू महाराजांचं मठ आहे. कबीर महाराजांच्या मठाजवळच अगदी चिटकून 2 मिनिटाच्या अंतरावर दासगणू महाराजांची परंपरा आता 5 पिढ्या झालं चालत आली आहे. त्या परंपरेमध्ये स्वामी वरदानंद भारती, पूर्वीचे अनंतराव आठवले, त्यांचं पूर्वीचं नाव अनंत दामोदर आठवले असं नाव त्यांचं. त्यांना सगळेजण प्रेमाने पंढरपुरामध्ये आप्पा म्हणत असत. संन्यास घेतल्यानंतर बद्रिकाश्रम किंवा ऋषिकेश तिकडं राहत असताना त्यांनी गेल्यानंतर लिहून ठेवलेलं होतं की माझा देह हा गंगेमध्ये समर्पण करायचा. त्यामुळे त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार किंवा अंत्यविधी, दफन किंवा दहन, दहन तर नसतोच संन्यासाला, पण दफनही झालं नाही, तो गंगेला समर्पण केला. आजही त्यांचा ऋषिकेश, हरिद्वार, बद्रिकाश्रम या ठिकाणी फार मोठे आश्रम आहेत त्यांचे. दासगणू महाराजांची परंपरा, दासगणू महाराज म्हणजे कोण? महिपती महाराजांच्या नंतर समस्त संतांची चरित्र ज्यांनी लिहिली आणि ती चरित्र संप्रदायाने प्रमाणभूत मांडली, त्यांचं नाव दासगणू महाराज. आपल्या मूळ परंपरेचं माणकोजी महाराजांचं चरित्र तर अतिशय गोड लिहिलेलं आहे दासगणू महाराजांचं. गजानन विजय नावाची पोथी जी सांगितली जाते ती दासगणू महाराजांकडलीच. असे अनेक ग्रंथ हे दासगणू महाराजांनी लिहिलेले ग्रंथ. त्या दासगणू महाराजांची परंपरा वरदानंद भारतींनी चालवली. आप्पांनी पुढं ती चंद्रशेखर महाराज तेही गेले, त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव समीहन महाराज, ही परंपरा चालत आली. मुद्दा मला काय सांगायचा आहे, वरदानंद भारती आप्पांनी कृष्णचरित्र लिहिलं आहे. त्या कृष्णचरित्रामध्ये हा कृष्ण आणि नारदांचा संवाद दाखवला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, भगवंतांनी हे सगळं नारदांच्या समोर बोलल्यानंतर नारदांनी भगवंताला सांगितलं, कृष्णा तू सर्वज्ञ आहेस, पण तरी तू मला विचारतोयस म्हटल्यानंतर मी समाजामध्ये वावरत असताना माणसांनी 2 शस्त्रांचा वापर करावा असं सांगतो म्हटले. आता कोणती शस्त्र सांगितली? त्यातल्या एका शस्त्राचं नाव सांगितलं अनुमार्जन आणि दुसऱ्या शस्त्राचं नाव सांगितलं परिमार्जन. अशी 2 शस्त्र सांगितली नारदांनी. या 2 शस्त्रांचा वापर करावा. जो समाजामध्ये वावरणार आहे, ज्याला नेतृत्व करायचं आहे, ज्याला हे सगळं सांभाळायचं आहे, समाज सांभाळायचा आहे, भावकी सांभाळायची आहे, घर सांभाळायचं आहे, गाव सांभाळायचं आहे, सगळं ही सगळी देश तालुका सांभाळायचा आहे, हे सगळं ज्याला सांभाळायचं आहे की नाही, त्यानं हे 2 शस्त्र वापरली पाहिजेत समाजात राहताना. कोणती? एक परिमार्जनाचं शस्त्र आहे आणि दुसरं अनुमार्जनाचं शस्त्र आहे. भगवंतांनी हे ऐकलं आणि भगवान म्हणायला लागले, नारदा नीट समजावून सांगा, मला हे कळे ना, परिमार्जन म्हणजे अनुमार्जन म्हणजे काय. आता मला याच्यातलं गंमत अशी सांगायची आहे, भगवंतांनी नारदांना म्हणावं मला हे समजेना, सांगा समजावून. याच्यामध्ये देव किती भक्ताच्या अधीन आहे हे लक्षात येतं. किती अधीन आहे बघा, मला समजावून सांगा. नारद पुन्हा हसायला लागले. नारदांनी सांगितलं, काय देवा म्हणतो समजावून सांगा, उलट हे माझ्या तोंडातून आले ते तुझ्याच कृपेने आले आणि काय समजावून सांगा. मी हे बोलायला लागलो म्हणजे बोलविता धनी वेगळाची केनापी देवे ना हृदय स्थितीने ना. आम्हाला महाभारत काय सांगतं, कोणीतरी आतमध्ये जो बसलाय तो कोणी म्हणजे दुसरा कोणी नाही आहे, तूच आहेस, तुझ्या कृपेने हे आलं. भगवंतांनी सांगितलं ते प्रवचनात सांगायचं, इथं दोघात बोलायचं नाही असलं म्हटले. मला फक्त नीट समजावून सांगा, हे अनुमार्जन म्हणजे काय, परिमार्जन म्हणजे काय.
भगवंताला काही समजलं नव्हतं का हे? समजलं होतं, पण भगवंताचं बोलणं असं आहे, तुम्ही समजावून सांगा, याचा अर्थ समस्त समाजाला समजेल की काय आहे ते परिमार्जन काय. मग नारद बोलायला काही नाही, साध्या गोष्टी आहेत. शब्द फक्त जड वापरलेले आहेत नारदांनी, कारण नारद हे कीर्तनकार होते. त्यामुळं त्याला असं जड जड बोलावं लागत होतं, त्याच्याशिवाय मोठा कीर्तनकार कोण म्हणणार. आमचे गुरुजी वैकुंठोशी भाऊ आता भागवत महाराजांना माहिती आहे, आम्ही पाठामध्ये असताना बरं का, आज आपल्याकडे प्रवचनामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण ढगे महाराज पण आलेले आहेत. एक वारकरी संप्रदायातलं एक खूप चांगलं व्यक्तिमत्व. अकलूजच्या आणि इंदापूरच्या मध्ये सुरवड नावाचं गाव आहे, त्या सुरवडचे ते वास्तव्याला राहणारे, फार वारकरी संप्रदायावर निष्ठा, वारकरी कीर्तनकार आणि वारकरी कीर्तनाची पद्धत कशी असावी ही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. अतिशय साधं व्यक्तिमत्व, इंग्रजीमध्ये ज्याला सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग म्हणतात, असे एक ढगे महाराज आपल्या प्रवचनामध्ये आज उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आमचे गुरुजी वैकुंठोशी भाऊ फार गोड बोलायचे. ते असं म्हणायचे, आम्ही जर म्हणजे काही वेदांतातले शब्द आम्ही सांगायचो, मग ते पारिभाषिक शब्द आम्हाला कळायचे नाहीत, पण ते आम्ही तसेच मांडायचे. मोक्षाचा असेल, परोक्ष असेल, अपरोक्ष असेल, आम्ही इकडे कीर्तनामध्ये आल्यानंतर ते शब्द वापरायचो. मग ते दादांना ते काही पटायचं नाही. दादांना ते सगळं जड लागले. दादा काय रे काय सांगता म्हणायचे, झोप लागते म्हणायचे तुमच्या प्रवचनात आणि कीर्तनात. मी म्हणायचो नाही, जसं आहे तसंच. मग त्यांनी मला सांगितलं, आमच्या दादांनी, ते म्हणले वेदांतिक म्हणजे कोण, जे स्वतःला कळत नाही ते दुसऱ्याला न कळणाऱ्या भाषेत सांगायचं, त्याचं नाव वेदांतिक असं ते म्हणायचे. आता नारद तर फार मोठा कीर्तनकार होता, त्यामुळे नारदांनी परिमार्जन, अनुमार्जन असे शब्द वापरले. भगवंतांनी सांगितलं हे सगळं कळे ना, सोपं बोल. काही नाही, परिमार्जन म्हणजे काय. नारदांनी सांगितलं काय आहे देवा, समाजामध्ये राहणारा जो माणूस आहे ना, एखाद्या ठिकाणी एखाद्याने जरी त्याच्यावर अपराध आणला, अपवाद आणला, तरी त्याच्या ठिकाणी सोशिकता हे फार महत्त्वाचे आहे म्हटले. समाजामध्ये ज्याला नेतृत्व करायचं आहे ना, त्यांना सोशिकता फार महत्त्वाची आहे. म्हणजे काय, सहन केलं पाहिजे. आपल्याकडे बार्शीमध्ये आपल्यात भगवंत देवस्थानचे माजी अध्यक्ष आदरणीय कैलासवासी डॉक्टर कश्यप यांना, आमच्या इथले, प्रवचन मला त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने सुरू झाली. कश्यप यांनांचा इथं दवाखाना. आणि मग मी नवीन 2003-04ला असं असताना एके दिवशी थोडासा आजार, ताप वगैरे आलेली होती, सर्दी झाली, आजार झाला जरा थोडंसं. मी जगदाळे सरांना म्हटलं, अहो कुठंतरी डॉक्टरांकडे जाऊ. ते म्हणले जाऊ. माझ्या एकदम लक्षात आलं, म्हटलं अण्णा आहेत की आपले. तरी मला जगदाळे सर म्हणले नाही दुसरीकडे जाऊ. मी म्हणलं असं कसं, अण्णा असताना कशाला दुसरीकडे. अण्णांकडे गेलो आम्ही. लगेच अण्णा आपलं या 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 अण्णांचं बोलणं गोड एकदम छानपैकी बसवलं. आणि मग मी म्हटलं असं मला जरा ताप येते हे ते. त्यांनी मला बघितलं, नाडी बघितली नाही, काही बघितली नाही, काही नाही. आणि एका कागदावर एक औषध दिलं आणि त्या औषधाचं नाव होतं सोसा. आहे का नाही ही परिस्थिती, मला सांगा. बार्शीत तसंच होतं का नाही. त्यांचं एवढंच बोलणं असायचं, सोसा. त्यांचं आमच्या डॉक्टर अण्णांचं तेवढंच, सोसा म्हणजे काय, सहन करा. अण्णा काय म्हणायचे, सहन करा, अण्णांचं बोलणं. तसं नारदांनी सांगितलं, कृष्णा हे समाज चालवत असताना लोक बोलणार आहेत, आरोप प्रत्यारोप होणार आहेत, मग काय केलं पाहिजे, सहनशक्ती असली पाहिजे. सोसा. बहुतेक नारदांनी अण्णांकडेच आला असेल नारद, नाही असं नाही. आणि काय हरकत आहे, अण्णा म्हणलं तर मग मला काय म्हणायचं आहे. आणि मला असं वाटतं की आमचे कश्यपे अण्णा म्हणजे चालता बोलता भगवंत होते. याच्यापेक्षा वेगळं मी अण्णांच्याबद्दल, चालता बोलता भगवंत होते. अण्णा म्हणजे काही सामान्य नाही, अतिशय सहज. किती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधी मोठेपणाचा आव अण्णांनी आणला नाही. सायकलवरच येणं, सायकलवरच फिरणं. अख्ख्या बार्शीमध्ये कुठेही गेलं तर अण्णा, किती मोठे कार्यक्रम असले तरी अण्णा यायचं. आम्ही गाड्याने जायचो आणि अण्णा मात्र सायकलवर यायचे. कित्येक ठिकाणी असं इतकं साधं राहणीमान. जर अण्णा इथून परदेशामध्ये, ते शिर्शीचे, मूळ त्यांचं गाव कर्नाटकातलं शिरसी, कर्नाटकामध्ये शिरसी म्हणून त्या कारवारच्या जंगलामध्ये आहे. खूप चांगलं गाव आहे तेही. त्या गावची मूळ असल्यामुळे ती एक फार मोठी चांगली सात्विकता अण्णांची आपल्याला दिसून आली. नारदांनी सांगितलं सहन केलं पाहिजे कृष्णा, सगळ्या गोष्टी सहन केल्या पाहिजे. अपराध जरी एखादा आला तरी त्याच्याबद्दल कोणत्याही पद्धतीचा विरुद्ध शब्द आपल्या तोंडातून आला नाही पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. याला परिमार्जन म्हटलं जातं. आणि अनुमार्जन काय, की आपण एखाद्या समाजामध्ये राहत असताना जवळ येणाऱ्या व्यक्तीला चांगलं बोलून बळ देता आलं पाहिजे. ऐका, दुसऱ्यांनी केलेला अपराध सहन करता आला पाहिजे आणि आपल्या जवळ आलेल्याला चांगल्या पद्धतीचं बळ देता आलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी केलेल्या अपकार विसरता आला पाहिजे आणि आपल्याकडून अनंत पद्धतीचे उपकार घडत राहिले पाहिजे. यालाच म्हणायचं अनुमार्जन आणि परिमार्जन.
याला अनुमार्जन आणि परिमार्जन अशाच पद्धतीचं राहावं लागणार आहे. झालं, हे सगळं झालं आणि नारदांनी सांगितलं. काय हे सांगितलं सांगू तुला कृष्णा, कारण हे जी तुझी जी काही खंत आहे का नाही, तुला जे वाद होत आहेत का नाही, ते वाद बाहेरून नाही आहेत, अंतर्गत आहेत म्हटले, अंतर्गत कल आहेत. कृष्णाने सांगितलं, खरं सांगू का नारदा, बाहेरचा कोण आला तर मी त्याला हरवायची ताकद माझ्यात आहे हो, पण हे आमचीच असे आणि हे तेव्हापासूनच चालत आलं, हे काय आत्ताच आहे असं नाही. कृष्णाने सांगितलं, त्या जरासंधाला 17 वेळा माघारी पाठवून दिलं, त्या कालयवनाला संपून टाकलं, पण काय करू म्हटलं, हे माझेच असे, माझ्या जवळ राहायचे असे. मग नारदांनी सांगितलं, जवळच्या माणसाशी कसं वागायचं हे सांगतो तसं वाग म्हटले. अनुमार्जन आणि परिमार्जन या पद्धतीने चालू दे. झालं, हे सगळं ऐकलं, दोघांचा संवाद संपला. संपल्यानंतर काय झालं, एके दिवशी कृष्णचरित्र, एके दिवशी सत्राजित हा यादवांमधला एक मुख्य, तो सत्राजित जो आहे, तो सत्राजित सूर्याचा उपासक होता, सूर्यनारायणाचा भक्त होता. आणि सूर्यनारायणाच्या भक्तीचं फल म्हणून सूर्यदेवाने त्याला एक समंतक मणी त्याला दिलेला होता. आता तो जो मणी आहे, तो मणी काही सामान्य नव्हता. तो मणी असा होता की तो मणी म्हणे रोज 8 भार सोनं बाहेर काढायचा, रोज 8 भार. आता हे भारचं गणित दादा तुम्हालाच माहिती किती तोळे असते कोणाच ठाऊक. रोज 8 भार सोनं ते बाहेर काढायचा म्हणे. म्हणजे तो मणी रोज 8 भार सोनं, ज्याच्याकडे तो मणी आहे त्याला तो मणी 8 भार सुवर्ण त्याला दान करायचा, तो सोनं बाहेर काढायचा. बरं, किती जरी सोनं बाहेर काढलं तर त्या मण्याचं तेज मात्र कमी होत नव्हतं. हे मण्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जवळचं द्यायचं आणि आपण तसंच आणखीन शिल्लक राहायचं, हे त्या मण्याचं वैशिष्ट्य. आपल्याकडे तसं होत नाही, दिलं की आपल्याकडे तिथून संपत राहतं. कोठारातून आपण द्यायला लागल्यानंतर 100 पोत्याचं कोठार असेल, 5 पोती गेली तर 5 पोती संपली असं म्हणता येईल का, 5 पोती गेली तरी 5 तशीच असं म्हणता येत नाही आहे. पण समंतक मणी असा होता, 8 भार सोनं रोज सकाळी तो द्यायचा आणि तो तसाच्या तसा दुसऱ्या दिवशी असायचा, पुन्हा तो देत राहायचा, असा तो मणी. आणि तो मणी परिधान करून तो सत्राजित अख्ख्या सगळ्या नगरातून फिरायचा. आणि मग त्याचं सगळं ऐश्वर्य त्याच्यात, आता एवढं सगळं मिळालं म्हटल्यानंतर काही तो सामान्य राहील का, त्याच्या मदमस्तीमध्ये तो सत्राजित राहायचा, त्याच्या मस्तीमध्ये राहायचा. हे जेव्हा सगळ्यांनी मिळून कृष्णाच्या कानावर बातमी गेली, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सत्राजिताकडे गेले आणि सत्राजिताला सांगायला लागले, अरे बाबा, तुझ्याकडे असलेला जो हा मणी आहे तुला मिळाला आहे, तुझ्या भक्तीचं फल आहे, चांगलं आहे, पण काय आहे, हा जो मिळालेला मणी आहे, या मण्यातून निर्माण होणारं जे सुवर्ण आहे, कौटुंबिक जीवनाकरता एका व्यक्तीला या सगळ्याची आवश्यकता नाही आहे. पण राष्ट्र चालवायचं असेल तर त्याची मात्र राष्ट्रामध्ये करता मात्र ती आवश्यकता आहे. तू एक काम कर, हे तुझ्याकडे असलेलं मणी राष्ट्राला समर्पित कर, म्हणजे ह्या देशाला देऊन टाक, या राज्याला देऊन टाक, की जेणेकरून तुझ्याकडून समर्पण झाल्यामुळे तुझ्या ठिकाणची आध्यात्मिक वृत्ती लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या या मण्याचा उपयोग या समस्त जनतेकरता मला करता येईल, की जिथं गरिबी आहे तिथं त्याला पोच करून त्याच्यातून ही सगळी जी असणारी दुरावस्था बाहेर काढता येईल. कोण म्हणतायत? भगवंतांनी त्याला समजावून सांगितलं. तो सत्राजित ऐकायला तयार नाही. तो म्हटला, अरे वा वा, माझा आहे तू म्हणतो देऊन टाक, असं कसं काय शक्य आहे, अजिबात जमणार नाही. भगवंतांनी सांगितलं, अरे बाबा, त्याच्यातून राष्ट्रप्रेम, देशप्रेम, प्रजेचं प्रेम, गरिबांविषयी असणारी तळमळ, हे सगळे गुणधर्म व्यक्त होणार आहेत, कर तू असं. अजिबात नाही म्हटलंय. भगवंतांनी दुसरी बाजू त्याला सांगितली. काय सांगितली? भगवान म्हटले, अरे बाबा, सुवर्ण आपल्याजवळ असणं म्हणजे धन आपल्याजवळ असणं, आणि धनाची गंमत अशी सांगितली जाते, अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिग्घार्थैव क्लेशकारिणः, पंचदशीकारांची भाषा आहे तत्त्वज्ञानातली. त्यांनी अशी सांगितली, पैसा मिळवताना दुःख आहे, पैसा सांभाळताना दुःख आहे, आणि पैसा खर्च करताना दुःख आहे. आहे का नाही मला बोला? पैसा मिळवताना दुःख आहे, आणि जरा थोडं स्पष्ट बोलू, मिळवताना जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने सांभाळताना दुःख आहे. बरोबर आहे? आपल्याकडे आपण काय म्हणतो, एखाद्याला म्हटलं, काय आता तुम्हाला रिटायर झालात, तुम्हाला काय म्हणतात त्याला, तुम्हाला मिळतं की तुम्हाला ते फंड, हां फंड मिळतात म्हणून, मग आता तुम्हाला 5 लाखाचा फंड मिळाला, ते नोकर जो असतो ना, त्या 5 लाखाची रिटायर झाल्या व्यवस्था लावून टाकतो. मग आम्ही जर विचारलं, का हो सगळं हे केलं, मुंगळे कमी आहेत काय काय याला काही मुंगळे कमी आहेत का म्हणतो, म्हणजे काय, ते सांभाळायचं आपल्याला कष्ट आहे का नाही मला सांगा. सांभाळताना लोक काय म्हणतात, अहो तुमच्याकडे आहेत एवढं द्या, हो तुम्हाला 1 वर्षभरामध्ये परत करतो, असं म्हणणारे किती भेटतात. म्हणजे सांभाळताना कष्ट आहे का नाही. मग त्याच्याकरता कितीतरी खोटं आपल्याला बोलावं लागतं, अमुकच झालं तमुकच झालं, त्यांनी घेऊन गेले, हे केलं ते केलं, काय सांगतील काही सांगता येत नाही, ते सगळं करावं लागतं. भगवान म्हणायला लागले, पैसा भरपूर जवळ आला की 15 गोष्टी अनर्थ येतो म्हटले.
15 गोष्टीचा अनर्थ येतो. स्थेयम हिंसा अनृतम दंभम क्रोधा कामहा क्रोधाहा स्मयो गदाहा भेदो वैरम अविश्वासः संस्पर्धाः व्यसनानी द्विधा. या सगळी व्यसनं हे सगळे अनर्थ त्याच्या पाठीमागे येतात. काय काय येतात? पैसा जवळ आला की त्याच्या पाठीमागे येणारा अनर्थ कोणता आहे? चोरी. या पैशाची चोरी होण्याची शक्यता आहे. 1. हिंसा होण्याची शक्यता आहे पैशामुळे. 3. खोटं बोलण्याची शक्यता आहे. 4. दंभ येण्याची शक्यता आहे. 5. काम निर्माण होण्याची शक्यता आहे पैशामुळे. 6. क्रोध निर्माण होण्याची शक्यता आहे. 7. गर्व निर्माण होण्याची शक्यता आहे. 8. अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. 9. भेदबुद्धी. ही पैसा भेदबुद्धी करते, भेदबुद्धी येण्याची शक्यता आहे. 10. वैर निर्माण होण्याची शक्यता आहे. 11. अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे. 12. स्पर्धा होण्याची शक्यता आहे. 13. लंपटपणा येण्याची शक्यता आहे. आणि 14. जुगार खेळण्याची शक्यता आहे. आणि 15. मद्यप्राशन करण्याची शक्यता आहे. हे 15 अनर्थ या पैशाच्या पाठीमागे आहेत, या सोन्याच्या पाठीमागे आहेत. आणि भगवंतांनी ते समजावून टाकलं की सत्राजिता, हे 15 अनर्थ तुझ्याकडे येण्याची शक्यता आहे, म्हणून तुला सांगतो तुझ्याकडे असलेला तो सम्यंतक मणी राष्ट्राला अर्पण कर. सत्राजिताने ऐकलं नाही. नाही नाही म्हटले, अजिबात नाही, मी मिळवला आणि तुला त्या राष्ट्राला अर्पण करायचं. कशामुळे झालं? सत्राजिताचा एक भाऊ होता, त्याचं नाव सांगितलं जातं प्रसेनजित. त्या प्रसेन जो आहे त्या भावाने काय केलं, तो मणी एके दिवशी परिधान केला आणि परिधान केला, गळ्यामध्ये अडकविला आणि तो शिकार करण्याकरता म्हणून जंगलामध्ये गेला. नीट ऐका, शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेला आणि शिकार करत असताना नेमकं एक सिंहाची आणि त्याची गाठ पडली आणि त्या सिंहाने त्या प्रसेनजिताला मारलं आणि तो मणी त्याच्याकडून त्याच्याजवळ ठेवला. आता प्रसेनजिताला मारल्यानंतर त्या सिंहाने मारल्यानंतर ही सिंहाला जांबुवंतांनी मारलं आणि जांबुवंतांनी त्याच्याकडून तो मणी घेतला. म्हणजे प्रसेनजिताच्या गळ्यातला मणी सिंहाने प्रसेनजिताला मारलं, सिंहाला मारून तो मणी जांबुवंतांनी घेतला आणि जांबुवंत तो मणी घेऊन आपल्या गुहेमध्ये जाऊन बसला आणि आपल्या मुलाला खेळायला दिलं असं वर्णन केलं आहे. कोणता मणी? 8 भार सोनं जो देत होता तो मणी जांबुवंत आपल्या पोराला खेळायला देतो. आपण प्लास्टिकची खेळणी देतो आणि तेही ओढून घेतो, बरोबर आहे. खेळायला सोन्याचा मणी तो सम्यंतक मणी दिला, ते पोरगं त्या मण्याबरोबर खेळायला लागलं. ही बातमी जेव्हा इकडे द्वारकेमध्ये पसरली आणि पसरल्यानंतर कळालं की काय झालं, म्हणे प्रसेनजित मेला, प्रसेनजित मेला. सत्राजितांनी सांगितलं मेला नाही, मारला. म्हटले मेला नाही, तो मारला. कोणी मारला? प्रसेन. तो सत्राजित भर सभेत आला आणि यादवांच्या सभेत येऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा आरोप केला की यालाच माझ्या त्या मनाची अभिलाषा होती, यांनीच मारून टाकलं, या कृष्णाने मारलं. म्हटले हा कलंक भगवंताला लागला. कृष्णाने मारलं, त्याला हवा होता, त्यानं सांगायला गेला होता. आता मला सांगा, कृष्ण परमात्मा कशाला गेले? सांगितलं ते चांगलं होतं का वाईट? आणि आरोप आला का नाही? म्हणजे चांगलं बोललं तरी काय येतं? आपलं तरी काही वेगळं आहे का याच्यातून? आम्ही चांगलं सांगायला जातो हो त्यांना, पण त्यांना वाईटच वाटतं, करावं काय? असंच झालं नेमकं. चांगलं सांगायला गेलेले भगवान आणि आरोप मात्र आला, मणी चोरला, हिरावून घेतला, अशा पद्धतीचा आरोप आला. आता हा कलंक पुसायचा कसा? भगवंताला चिंता पडली. भगवंतांनी सगळी योजना आखली आणि भगवंतांनी त्याच्या जवळ असलेले सगळे जे असणारे ते सगळे कामाला लावले आणि मग माहिती घेतली. काय झालं म्हणे, तर हे जांबुवंताकडे तो मणी आहे ही बातमी कळाली. भगवान परमात्मा जांबुवंताच्या त्या गुहेच्या बाहेर जातात, त्यांच्याबरोबर काही सैन्य होतं, पण भगवंतांनी काय केलं म्हणे, सगळ्या सैन्यांना आपल्याबरोबर आलेल्यांना सगळ्यांना तिथं बाहेरच ठेवलं आणि एकट्या आतमध्ये गेले. आणि आतमध्ये गेल्यानंतर जांबुवंताचं आणि भगवंताचं युद्ध झालं. ते युद्ध 28 दिवस चाललं असं भागवतांनी वर्णन केलेलं आहे. 28 दिवस ते युद्ध चाललं. आता बाहेर जे होते का नाही, आता बाहेर जे होते ते काही इतके दिवस थांबणार आहेत का? 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, 12 दिवस झाल्यानंतर भागवतांनी वर्णन केलंय 12 दिवस झाले तरी भगवान काही बाहेर येत नाही. याचा अर्थ भगवंताचं काहीतरी बरं वाईट झालं, कृष्णाचं बरं वाईट झालं. कुठंपर्यंत? आपल्याला आत येऊ नका म्हणून सांगितलंय, ते माघारी गेले आणि द्वारकेमध्ये हे सगळं सांगितलं. वसुदेव देवकींना कळालं, त्यानंतर रुक्मिणीला कळालं आणि मग सगळेजण त्या सत्राजिताला दोष द्यायला लागले. तुझ्यामुळं असं झालं, तू तसं केलं, अमुक झालं, तमुक केलं. आणि या सगळ्यांनी दुर्गादेवीची आराधना करायला सुरुवात केली असं वर्णन केलंय. कशा करता? आपला कृष्ण माघारी यावा याच्याकरता. ही कुणाची आराधना करतात? दुर्गादेवीची. आणि ती दुर्गा कुठं असते? कृष्णाच्या पायाजवळ. कळालं का? बघा, तिची आराधना करायला लागले, कृष्ण व्यवस्थित यावा, काही होऊ नये. इकडं भगवंताचं युद्ध झालं 28 दिवस. भागवतांनी फार गोड वर्णन केलं, विस्तार करत नाही. ते युद्ध होत असताना शस्त्रांनी युद्ध झालं, दगडांनी युद्ध झालं, झाडांनी युद्ध झालं आणि मग बाहूनी आपल्या हाताने युद्ध चालू झालं. आणि मग बाहूनी युद्ध सुरू झाल्यानंतर
ते ठोसे मारायला सुरुवात केली म्हणे भगवंतानी जांबुवंताला. आणि जसे जसे ठोसे मारायला सुरुवात केली तसे त्या ठोस्याचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाने, त्या हस्ताच्या स्पर्शाने, आत्तापर्यंत हस्तस्पर्श नव्हता ना, भगवंताचा हस्तस्पर्श व्हायला लागल्यानंतर मग जांबुवंताच्या लक्षात आलं 28 दिवस झालं आपण लढतोय, वेगवेगळ्या पद्धतीने लढतोय, तरी हा मारला जात नाही, पराजय होत नाही, आणि त्याचा स्पर्श काहीतरी वेगळा जाणवतोय. आणि मग या ठोस्यातून लक्षात आलं की मी ज्याच्याबरोबर युद्ध करतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा रामच आहे. हे जांबुवंताच्या लक्षात आलं, हे दुसरं तिसरं कोणी नसून माझा रामच आहे. आणि मग त्यांनी ते युद्ध थांबवलं, दोन्ही हात जोडले. पण हे कधी कळालं? ठोसे लागल्यानंतर. भागवतामध्ये अखंडानंद सरस्वतीजी महाराजांनी असं सांगितलं आहे, जोपर्यंत ठोसे लागत नाही तोपर्यंत भगवंताची प्रतीती येत नाही. लक्षात घ्या, हे ठोसे लागले आणि भक्तीचे ठोसेच असतात. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी झालं. आणि मग त्याच्यातून काय झालं, त्यांच्या लक्षात आलं प्रभू रामचंद्र आहेत, दोन्ही हात जोडले, तुम्हीच राम आहात, कृष्ण रूपाने अवताराला आला आहात, तुमच्याबरोबर मी युद्ध करायला लागलो, मला कळालं नाही, माफ करा. हात जोडले. कसं येणं केलं? भगवंतांनी सांगितलं मला काही नको आहे, फक्त तुझ्याकडे असलेला जो समंतक मणी आहे की नाही तेवढा मणी पाहिजे. माझ्यावर आरोप आलाय, कलंक आलाय, मी चोरलाय असं सांगितलंय, मला तेवढा मणी पाहिजे. जांबुवंताला आनंद झाला, जांबुवंतीने तो मणी दिला. पण जांबुवंतांनी सांगितलं असं तसं कसा द्यायचा, माझी असलेली जांबुवंती मुलगी तुम्हाला घ्या म्हटले. त्यानं देऊन टाकली आणि म्हटलं हिच्याबरोबर विवाह, ही मुलगी समर्पण करणार, तर फक्त मणी कसं काय देणार म्हटले, ही तुम्हाला मी समर्पण करणार. झालं. आता ती मुलगी घेतली म्हणजे जांबुवंतीला घेतलं. भगवंताचा तो जांबुवंतीबरोबर झालेला विवाह. ऐका आता, भगवान जांबुवंतीला घेतात आणि मण्याला घेऊन द्वारकेमध्ये येतात. आणि आल्याला जेव्हा कळालं, पुन्हा द्वारकेला आनंद झाला, कृष्ण परमात्मा आलेला आहे. आनंदाने सगळ्यांनी आनंदाने जयघोष करायला सुरुवात केली. बरं, भगवान मणी घेऊन आले ते आले, येताना जांबुवंतीला घेऊन आल्यामुळे आणखीन जास्त आनंद. का? लग्न झालं आपल्याकडं, त्यांना जितकी लग्न होईल तितका आनंद व्हायचा. ती द्वारका असते बरं का. आपल्या कृष्णाचं लग्न झालं म्हटले राजाचं. पूर्वीच्या काळामध्ये राजाला अनेक बायका असायच्याच की हो. झालं. मग सगळीकडे आनंदाचं वातावरण. जांबुवंती आणि रुक्मिणीची गाठ पडली. दोघी त्या काळामध्ये जरी सवती असल्या तरी एकमेकाकडे प्रेमाने पाहायला लागल्या. व्यवस्थित चालू असताना भगवंतांनी काय केलं, सगळी तो दरबार भरवला आणि 17 जिताला तो त्याचा मणी दिला आणि सांगितलं मी चोरला नव्हता, कसं झालं ते सगळं सांगितलं. प्रसेनजित तुझा असलेला भाऊ, त्याच्या गळ्यामध्ये त्याला सिंहाने मारलं, सिंहाला जांबुवंतांनी मारलं. मग जांबुवंताकडे जाऊन मी तो मणी घेऊन आलोय, तुला मणी दिला, घे म्हटले. मणी घेऊन जेव्हा 17 जित घरी जातो, घरी गेल्यानंतर 17 जिताला वाटायला लागलं आपण आपल्या कृष्णावर, राजावर विनाकारण आरोप केला. खरं तर असा आरोप करायला नको होता, आपलं चुकलंय, आपण विचार केला नाही. तुकाराम महाराजांची एक भाषा सांगू, आता वेळ झाली म्हणून जास्त बोलत नाही, पण विचारतो वचना आधी धरून शुद्धी ठेविलो. मग बोलायचंय, 17 जितांनी नको ते शब्द कृष्णाच्या संबंधाने वापरले, पण जर विचार केला असता तर वापरता आले नसते. लक्षात घ्या, विचार करून बोलावं का बोलल्यावर विचार करावा? आपल्याकडे काय, विचार करून बोलावं, अगोदर विचार करावा आणि मग बोलावं. काय बोलायचं हे विचार केला पाहिजे. आणि मग त्याच्या लक्षात आलं आपलं चुकलं. रात्रभर त्यांनी विचार केला, आपलं चुकलं म्हटले, आपण असं बोलायला नको होतं, आता काय करायचं म्हटले, आता काय करायचं. त्याच्या डोक्यात आलं, त्यांनी विचार केला आपण हा मणी माघारी देऊन टाकायचा म्हटले. मणी माघारी देऊन टाकायचा. तो म्हटला फक्त मणी कसा माघारी द्यायचा? मग त्याची असलेली जी सत्यभामा मुलगी ती त्याला देऊन टाकली भगवंताला. फक्त मणी कसा देऊन टाकायचा म्हटले, सत्यभामा काहीतरी असं फक्त मणी दिला तर तो व्यवहार घडेल म्हटले, असं नाही. म्हणून मुलगी आपली, ज्या मुलीला अनेक राजे लोक मागत होते ती असणारी रूपवान, गुणवान, तिचं वर्णन खूप केले सत्यभामेचं. वेळ पुढं मिळाली तर उद्या परवा करू त्याचं. सत्यभामेची लक्षणं खूप चांगली सांगितलेली आहेत. आणि अशा गुणवान असलेली, रूपवान असलेली, सर्व गुण संपन्न असलेली सत्यभामा, 17 जितांनी आपली मुलगी सत्यभामा भगवंताला देऊन टाकली आणि सांगितलं हिच्याबरोबर विवाह करा. भगवंतांनी त्या सत्यभामेबरोबर सुद्धा विवाह केला. भगवंताची लग्न झाली. किती झाली? 3 झाली. रुक्मिणीबरोबर विवाह केला, जांबुवंतीबरोबर विवाह केला, सत्यभामेबरोबर विवाह केला. भगवंतांनी काय केलं मात्र, विवाह सत्यभामेबरोबर केला खरा, पण तो जो समंतक मणी होता का नाही, तो मणी मात्र घेतला नाही. मणी नाही म्हणले, ती तुझ्याकडे राहू दे, तुझ्याकडे राहू दे. घेतला नाही त्यांनी. ते 17 जितांनी सांगितलं नाही नाही देवा, हे मणी, ह्या मण्यामुळे तर सगळा गोंधळ झाला आहे, हे तुला राहू दे. भगवान म्हटले नाही. भगवंतांनी मणी आपल्याकडे का घेतला नाही? भगवंतांनी मणी तो 17 जिताकडेच का ठेवला? याचे काही 2-3 कारणं, 2-3 भाव चांगले सांगितलेले आहेत. धावते सांगतो. आपल्याकडे का घेतला नाही? भगवान जरा संसारिक होते. ऐका, संसारिक विचाराच्या दृष्टीने सांगू आपल्याला का घेतला नाही. भगवान विचार करायला लागले, हा मणी जर मी घरी घेऊन गेलो, कोणता मणी? काय देत होता? हा, हे महत्वाचं आहे. सोनं देणारा मणी. तुम्ही ते
सोन्याचं असं असलं डोक्यात आणू नका. सोनं देणारा मणी, तो मणी मी घरी घेऊन गेल्यानंतर रुक्मिणी असं म्हणेल मी थोरली आहे, मी कोण आहे घरात, त्यामुळे सगळं माझ्याकडे कुणाकडे असलं पाहिजे, थोरलीकडे, त्यामुळे हा मणी कुणाकडे असला पाहिजे असं रुक्मिणीला वाटेल. बरं जांबुवंतीला काय वाटेल, हा मणी कुणी दिलाय, माझ्या बापानं दिला म्हणून यांच्याकडे आलाय, बरोबर आहे. म्हणून जांबुवंतीला काय वाटेल, हा मणी कुठं असला पाहिजे. सत्यभामेला काय वाटेल, हा मणी खरा कुणाचा आहे, माझ्या वडिलाचा आहे, कोणाकडून मिळवलाय, सूर्याकडून मिळवलाय, त्यामुळे मणी कोणाकडे असला पाहिजे. म्हणजे सत्यभामेला वाटेल मणी माझ्याकडे असला पाहिजे, जांबुवंतीला वाटेल मणी, रुक्मिणीला वाटेल मणी. मग भगवंतांनी विचार केला, घरी गेल्यानंतर ही सगळी भांडणं ऐकण्यापेक्षा मणी तिथंच ठेवून टेकलेला बरं आहे ना, काय हरकत आहे. बऱ्याचदा काही काही वेळेस आपण सोनं सरापाकडेच ठेवतो का नाही, राहू द्या तुमच्याकडंच, घरात सांगू नका, सांगतो का नाही, सांगतो का नाही. आहे असं, असे किती गिऱ्हाईक आहेत, फक्त दादा सांगत नाही म्हणून काय झालं, पण आहेत ना, असं नाही असं नाही, आहे का नाही, असं होतं का नाही. का कारण सोनं आलं की घरामध्ये भांडणं सुरू झाली, काही घरामध्ये आले की भांडणं सुरू झाली. भगवान किती संसारी विचार करतात बघा. आता भगवान म्हणतात हा मणी घरी घेऊन गेलो तर बायकामध्ये भांडणं लागतील. बरं त्याच्यावर एवढं थांबत नाही, भगवंताच्या मनामध्ये येतो, एखाद्या वेळेस न जाणो बलराम दादाला जर वाटायला लागलं मी मोठा आहे माझ्याकडे पाहिजे, तर आली का पंचायत म्हटले, काही वाटण्याची शक्यता आहे नाही, असं नाही. पैशामुळे कुणीही भांडणं करतं, द्रव्याची यामागे कधी काळाचा लाग, म्हणून या संघ कोटा त्याचा. भगवंतानी हा एक विचार केला आणि भगवंतानी सांगितलं माझ्याकडे नको, तुझ्याकडेच राहू दे. हा झाला एक विचार लौकिक. आणि दुसरा अलौकिक विचार काय सांगितला, भगवान म्हणायला लागले एक काम कर सत्राजिता, काय कर. आता बघा भगवंतानी काय केलं याच्यामध्ये, भगवान म्हणायला लागले एक काम कर, घरी मणी घेऊन गेलो तर या मण्यापासून निर्माण होणारं सोनं कोण वापरतील, माझ्या घरातल्या बायका वापरतील, म्हणजे राष्ट्राला त्याचा उपयोग होईल का नाही. बरं मी जर म्हणायला लागलो हे राष्ट्राचे, ह्याने त्यानं मला दिलं आहे राष्ट्राला समर्पण, तर माझ्या बायका काय म्हणतील, भले आले असं म्हणतीलच की सगळं देऊन टाकलं आम्हाला काय आहे का नाही असं म्हणतील. भगवंतानी एक गंमत केली त्याच्यात, काय केलं, एकतर मणी सत्राजिताकडेच ठेवला, घरी घेऊन गेल्यानंतर बायकांमध्ये भांडणं होतील म्हणून नको, हा झाला लौकिक विचार. पण भगवंतांनी सांगितलं सत्राजिता एक काम कर, म्हटले काय की ह्या मण्याची रोज तू पूजा करतोस का नाही, म्हटलं हो, त्याच्याशिवाय सोनं येतच नाही, म्हटले पूजा करतोय, म्हटले रोज पूजा कर, तू रोज पूजा कर, फक्त एकच काम कर, याच्यापासून निर्माण होणारं सोनं फक्त मला आणून दे, दुसरं काहीच करू नको. म्हटले पूजा तू करायची आणि त्याचं असणारं सोनं मला आणून द्यायचं. हा झाला लौकिक विचार. आता नीट ऐका, पूजा तू करायची म्हणजे साधना तू करायची आणि त्याच्यापासून निर्माण झालेलं फल मला समर्पण करून टाकायचं. साधना भक्ताने करायची असते आणि त्याचं फल भगवंताला अर्पण करायचं असतं. हा त्याच्या पाठीमागटला विचार आहे. त्यामुळे ही भगवंतानी केलेली अलौकिक विचाराची लीला तिथं करून दाखवली. मनी त्याच्याकडेच ठेवला. भगवंताचा संसार व्यवस्थित चाललाय, राज्य व्यवस्थित चाललंय, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. पण भगवंताच्या जवळ असलेल्या काही लोकांना हे पटत नव्हतं. का? कारण भगवंतानी सत्यभामा घेतली पण मनी घेतला नाही, म्हणजे भगवंतानी किती त्याग केला अशी चर्चा सुरू झाली. आणि ही काही लोकांना पटेना आणि म्हणून त्या मण्याची चोरी करायची ठरवली. पुन्हा एकदा तो सत्राजिताजवळचा मणी चोरायचा ठरवला. आता चोरी करायची आहे. कशी करायची? रात्री करून उद्या येऊ म्हटले. आता नको, चोरी करायची असेल तर रात्र झाली पाहिजे, म्हणून उद्या. आता पुन्हा एकदा सत्राजिताकडून तो मणी कसा घेतला जातो त्याची काही गोड कथा आहे. त्याच्यातून भगवान श्रीकृष्ण परमात्मा काही लौकिक आणि संसारिक व्यावहारिक उपदेश करतात ते आपल्याला पाहायचं आहे. आजच्या दिवशी इथंच थांबू. पुन्हा एकदा हरिभक्तीपरायण